नमस्कार, मी डॉक्टर शिल्पा पोळ फ्रॉम एटर्निटी द जर्नी विदिन आय. एटर्निटीच्या एंजल्स मेरे दोस्त या इंस्टाग्राम सिरीजचा हा दिवस दुसरा. फ्रेंड्स, अनेकदा मला माझे स्टुडंट्स विचारतात की आम्हाला ह्यापूर्वी एंजल्स विषयी फार माहिती नाही आहे. थोडंफार सोशल मीडियावर वाचलंय, ऐकलंय, परंतु आम्ही त्याच्या वाटेला कधी गेलेलो नाही आहेत. आम्ही रेग्युलर मेडिटेशन करत नाही, ध्यान धारणा करत नाही आणि आम्हाला कुठल्या प्रकारच्या सिद्धी नाही आहेत. तर आम्हाला कसं कळणार की एंजल्स आमच्या आजूबाजूला आहेत, आमची प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचते आहे किंवा ते आम्हाला काही जर मेसेज देत असतील तर आम्हाला ते कसं समजणार? हा प्रश्न खूप कॉमन आहे आणि तितकाच साहजिक देखील आहे. तेव्हा आज मी तुम्हाला खूप कॉमनली जाणवणाऱ्या 3 खुणा, 3 टिप्स सांगते आहे आणि हे जर तुमच्या बरोबर वारंवार घडत असेल तर निश्चिंत राहा, एंजल्स तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. सर्वप्रथम कधी कधी तुम्ही जेव्हा कामात बिझी असता, कुठल्याही कामात मग्न असता, कधी अभ्यास करताय, टीव्ही बघताय, तुमचं स्वयंपाक चालू आहे किंवा इतर ऑफिसचं काम चालू आहे आणि अचानक तुम्हाला एक सुगंध जाणवतो. तो विशिष्ट असला पाहिजे असं बिलकुल नाहीये, पण तो सुवासिक असतो, तो छान असतो, तो चित्त एकदम उल्हसित करणारा असतो. मला बरेचदा जेव्हा मी उशिरापर्यंत काम करते तेव्हा अष्टगंधाचा सुगंध येतो, कधी मोगऱ्याचा येतो. त्या प्रकारे मला जाणवतं की एंजल्स माझ्या आजूबाजूला आहेत किंवा त्यांना माझ्याशी कनेक्ट व्हायचं आहे. त्यामुळे असं जर तुमच्या बरोबर घडत असेल तर तुमचे एंजल्स, तुमच्या कुलदेवता, तुम्ही ज्यांना पूजता ते तुमचे आराध्य दैवत, यापैकी कोणीही तुमच्याशी कनेक्ट व्हायचा प्रयत्न करत आहात हे नक्की. दुसरी टिप म्हणजे कधी कधी आपण कुठल्या तरी विशिष्ट गोष्टीबद्दल कन्फ्युज्ड असतो. एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याबद्दल आपण खूप सखोल विचार करत असतो. काही वेळेला आपल्याला असं वाटत असतं की एखादा निर्णय घ्यावा, एखादा घेऊ नये, एखाद्या ठिकाणी जावं का जाऊ नये याबद्दल संभ्रम असतो. अशा वेळेला जेव्हा तुम्ही एंजल्सची मदत घेता तेव्हा तुम्हाला अगदी बेसावधपणे असताना देखील ते मेसेजेस दिसू शकतात. कधी तुम्ही अचानक एक पुस्तक उघडले आणि त्याच्यात एखादं वाक्य तुमचं लक्ष वेधून घेतं, तो तुमचा एंजल मेसेज असू शकतो. तुमच्या आतनं कधी कधी एकदम स्ट्रॉंग, शांत पण अत्यंत फर्म असा आवाज येतो की जाऊ नकोस, हे करू नकोस. अशा प्रकारचा आतला आवाज हे देखील तुमचे एंजल्सचे मेसेज असू शकतात. तुम्ही रस्त्याने जाताय, अचानक तुम्हाला एखादा बोर्ड दिसतो, त्याच्यावर एखादी खूण असते, चित्र असतं किंवा एखादं वाक्य लिहिलेलं असतं जे तुमच्यासाठी असू शकतं. तुम्ही पॉडकास्ट बघताय, कधीतरी तुमच्या फ्रेंड्सने तुमच्याशी काहीतरी बोलणं सुरू केलंय आणि तो तुमच्यासाठी मेसेज असू शकतो. त्यामुळे हे देखील जर तुमच्याबद्दल वारंवार घडत असेल तर एंजल्स तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. तिसरी आणि अत्यंत सुंदरशी खूण आहे ते म्हणजे अचानकपणे तुम्हाला बऱ्यापैकी वेगवेगळ्या पक्ष्यांची पिसं दिसायला लागतात. कधी कधी तर असं सुद्धा निदर्शनात आले की त्या प्रकारचे पक्षी तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात नसतील तरी देखील त्या रंगाची पिसं तुमच्या समोर येतात. कधी कधी तुम्हाला गिफ्ट केले जातात, कधी कधी अचानक कोणी ड्रीम कॅचर तुम्हाला देतं ज्याच्यात कुठल्या तरी विशिष्ट रंगाचं पीस असतं. अर्थात पिसाच्या रंगाला पण एक वेगळं महत्त्व आहे, त्याचे डिटेल्स आपण वर्कशॉपमध्ये डिस्कस करतोच. त्यामुळे असं जर होत असेल तर ती देखील एंजल्स तुमच्या आजूबाजूला असण्याची एक खूण आहे. त्यामुळे निश्चिंत असा, जर यापैकी कुठलीही घटना तुमच्या बाबतीत घडते आहे तर एंजल्स तुम्हाला कनेक्ट व्हायचा प्रयत्न करतायत. तुम्हाला फक्त तुमचे नाक, डोळे, कान, तुमची पंचेंद्रिय उघडी ठेवायची आहेत, विश्वास ठेवायचा आहे की एंजल्स तुमच्यापर्यंत पोहोचतायत. तुमची ऑब्झर्वेशन जर तुम्ही एका डायरीत लिहायला सुरुवात केली तर काही दिवसांनी तुम्हाला त्याची सांगड लागेल, एक विशिष्ट स्टोरी, एक विशिष्ट मेसेज तुम्हाला त्याच्यात दिसेल आणि नक्कीच त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता.